आपण जंगलांचे अनेक प्रकार पाहतो, पण इथे असंही एक जंगल आहे जे दूरवर असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतं. समुद्राच्या भरती ओहोटीच्या प्रक्रियेतून तयार झालेलं एक निराळ्या प्रकारचं जंगल म्हणजे कांदळवन. खाड्या, नद्यांच्या काठी किंवा समुद्राच्या नजीकच्या भागामध्ये तग धरणारं हे जंगल. कांदळवनाचं हे जंगल आणि त्यात सापडणाऱ्या झाडांच्या काही प्रजाती या तितक्याच दुर्मिळ आहेत. कांदळवनांच्या प्रजातीमधील ही दुर्मिळता काही ठिकाणी लोकांनी देवराईच्या स्वरूपात जतन करून ठेवले, तर काही ठिकाणी या प्रजाती दुर्गम ठिकाणीच उगवल्यामुळे निसर्गानंच त्यांचं संवर्धन केलंय. महाराष्ट्रामध्ये कांदळवनांच्या एकूण 20 प्रजाती आढळतात. या 20 प्रजातींपैकी काही प्रजाती या अतिशय दुर्मिळ आहेत, जसे की सुंदरी, इरापू, लाल चिप्पी, समुद्रशिंगी आणि झुंबर. या प्रजाती रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गातल्या काही भागांमध्येच आपल्याला दिसतात. सिंधुदुर्गमधील आचरा खाडीतील कारिवणेवाडीत कांदळवनांची एक दुर्मिळ प्रजात सापडते. ही फळं आहेत इरापू या दुर्मिळ कांदळवन प्रजातीची. भारतात ओडिसा आणि सुंदरबनच्या जंगलात ही प्रजात आपल्याला सर्वसामान्यपणे पाहायला मिळते. मात्र महाराष्ट्र आणि अंदमानमध्ये ही प्रजात दुर्मिळ मानली जाते. या दुर्मिळ प्रजातींपैकी सायनोमेट्रा इरिपा म्हणजे इरापू ही जी प्रजाती आहे ही फक्त सिंधुदुर्गामध्ये आचरा या ठिकाणीच आपल्याला दिसून येते आणि त्या व्यतिरिक्त आंबेट ठिकाणी त्याची 1-2 झाडं दिसून येतात. ही जी प्रजाती आहे ही अतिशय दुर्मिळ आहे आणि ह्याची काहींच्याच संख्येने आपल्याला झाडं इथे बघायला मिळतात. जवळ 20 किंवा 25 मोजून महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही झाडं दिसून येत असतील. याचं प्रामुख्याने कारण असं आहे की ह्या प्रजातीला जगण्यासाठी गोड्या पाण्याची आवश्यकता असते आणि हे गोडं पाणी कदाचित न मिळाल्यामुळे ह्याची संख्या जी आहे ही आज धोक्यामध्ये आहे किंवा कमी होत आहे. प्रथमदर्शी चिकूच्या झाडासारखे वाटणारे इरापूचे झाड 15 मीटर पर्यंत वाढते. साधारण ऑक्टोबर ते सप्टेंबर महिन्यात या झाडाला पांढऱ्या रंगाची लहान फुलं येतात. त्यानंतर त्याला 2 ते 3 सेंटीमीटर लांबीची लंब वर्तुळाकार फळे धरतात. ही फळे एकदलीय असून ती मानवी मेंदूसारखी दिसतात. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ही फळं खाल्ली जातात. आचरा खाडीतील कारिवणेवाडीत ही झाडं निसर्गतः रुजून आलेली दिसतात. त्यामुळे भविष्यात या झाडांची संख्या वाढण्याची आशा आहे. ही अजून एक दुर्मिळ अशी प्रजाती आहे जी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती सापडते. या प्रजातीचे वनस्पतीशास्त्रातले नाव आहे डॉलिकॉन्ड्रॉन स्पथेशिया आणि याला मराठीमध्ये समुद्रशिंगी असं म्हणतो. या प्रजातीचं अस्तित्व सुद्धा सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी टिकून राहिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त कुठेही आपल्याला ही प्रजाती महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती दिसत नाही. महाराष्ट्रात कांदळवनांमधील चिप्पी झाडाच्या 3 प्रजाती आढळतात. यामधील दुर्मिळ प्रजात म्हणजे लाल चिप्पी. राज्यात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि त्यातही कर्ली नदीमध्ये ही प्रजात सापडते. या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचं लाल फूल आणि माणसाच्या उंची एवढी वाढणारी मुळं. अतिशय खारयुक्त वातावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असणारी ही वनस्पती 20 मीटर पर्यंत वाढू शकते. या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या मुळांची रचना. लाल चिप्पीमध्ये शंखूच्या आकाराची लांब मुळं तयार होतात, ज्यांना न्यूमॅटोफोर्स असं म्हणतात. कर्ली नदीत या झाडांची मुळं 6 फुटांपर्यंत वाढलेली दिसतात. ही जी प्रजाती इकडे आहे याला सुंदरी म्हणून ओळखलं जातं. ह्या ज्या प्रजातीची पानं आहेत, जर आपण खालच्या बाजूने ह्याचं पान पाहिलं तर हे चंदेरी रंगाचं असतं आणि म्हणूनच याला इंग्रजीमध्ये ग्लास लुकिंग मॅंग्रोव्ह असं देखील म्हटलं जातं. ह्या वंशामध्ये म्हणजे हेरिटेरा ह्या वंशामध्ये भारतामध्ये आपल्याला 2 प्रजाती दिसतात. एक आहे हेरिटेरा लिटोरालिस आणि दुसरं आहे हेरिटेरा फोम्स.
त्याच्यातलं हेरिटोरा फोम्स जे आहे हे आपल्याला सुंदरबन्समध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सापडतं आणि म्हणूनच ह्या प्रजातीला सुंदरी म्हणून ओळखलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये जर सांगायचं म्हटलं तर हेरिटेरा लिटोरालिस ही प्रजाती आपल्याला दिसते. सुंदरी नावाची ही प्रजात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात किल्ले निवती या गावामध्ये सापडते. येथील डोंगोबा मंदिराच्या देवराईत या प्रजातीची 40 ते 50 झाडे आढळतात. 5 ते 15 मीटर उंच वाढणाऱ्या या झाडांच्या मुळांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. केबल रूट प्रकारातील ही मुळं एखाद्या सापाने विळखा घेतल्यासारखी जमिनीवर पसरलेली दिसतात. हे झाड खारीयुक्त पाणी सहन करू शकतं, मात्र खारीयुक्त प्रदेशातील गोड्या पाण्याचा प्रभाव अधिक असणाऱ्या प्रदेशात ही वनस्पती तग धरते. सुंदरी या दुर्मिळ प्रजातीची संख्या वाढवण्याचे प्रयत्न दरम्यानच्या काळात करण्यात आले. किल्ले निवतीमध्ये 2017 सालामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहणी करून जून जुलैच्या दरम्यान त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली. त्याच्यानंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी बिया पडलेल्या होत्या. त्या बिया आम्ही गोळा केल्या. 72 बिया आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या. त्या 72 बियांचे आम्ही आमच्या नर्सरीमध्ये त्यांचं रोपण केलं आणि त्याच्यामध्ये 17 बिया ह्या पूर्णपणे रोप तयार झाली आणि ती रोपं आपण कांदळवन संवर्धन दिनानिमित्त आम्ही मालवण आणि वेंगुर्ला ह्या ठिकाणी ती आपण हडी, मालवण, वेंगुर्ला आणि मांडवी खाडीमध्ये त्या ठिकाणी लावण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. समुद्री फळ किंवा भेलांडा ही प्रजात कांदळवनांमधील अजून एक दुर्मिळ प्रजात मानली जाते. सदाहरित असणारी ही वनस्पती 5 ते 15 मीटर उंच वाढते. याला पांढरी फुलं आल्यानंतर त्यावर सुपारी एवढे फळ धरते. त्यानंतर या फळाची वाढ डायमीटरमध्ये 15 ते 25 सेंटीमीटर पर्यंत एवढी होते. राज्यातील कांदळवन प्रजातींचा हा दुर्मिळ ठेवा जतन करणं आवश्यक आहे, कारण किनारपट्टी भागातच कांदळवनांचं जंगल हे तग धरू शकतं. अशा परिस्थितीत कांदळवनांमधील या दुर्मिळ प्रजातींना संरक्षण देणं हे त्यांच्या भविष्यातील वाढीसाठी गरजेचं आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.